मंत्र्यांच्या बंगल्यावर तब्बल 30 कोटींचा खर्च, 5 महिन्यामध्ये बंगल्याचं पुन्हा नूतनीकरण. चिपळूणमधील भास्कर जाधव आणि निलेश राणे समर्थकांमधील राडा प्रकरणामध्ये आतापर्यंत ठाकरे गटाच्या 12 जणांना अटक. जामीन अर्जावर खेड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी. उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर, कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार. ठाकरे गटाकडून लोकसभेच्या मोर्चे बांधणीला सुरुवात. श्रीकांत शिंदेंसह मंत्री उदय सामंत आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर, 40 कोटींच्या निधीमधून होणाऱ्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ होणार. भाजप नेत्या पंकजा मुंडे आज बीड दौऱ्यावर, पाटोद्यामध्ये सप्ताहामध्ये सहभागी होणार. तर आष्टीमध्ये आमदार सुरेश धस यांच्यासोबत बूथ कार्यकर्ता बैठकीला हजेरी लावणार. अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार आजपासून बारामती दौऱ्यावर, बारामतीमधील कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधणार. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचं आयोजन. महानंदाचे चेअरमन राजेश पराजणेंसह संचालक मंडळाचा राजीनामा, महानंदा एनडीडीबीकडे जायचा मार्ग मोकळा. जरांगेंकडून 24 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रभर रास्ता रोकोची घोषणा, सगळे सोयऱ्यांच्या कायद्यासाठी जरांगेंचं शिंदे सरकारसमोर नवं आव्हान, जरांगेंनी संयमाची भूमिका घ्यावी, सरकारचं आवाहन. जरांगे पाटलांकडून 3 मार्चला राज्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळेला रास्ता रोकोचं आवाहन, राजकीय नेत्यांनी आमच्या दारामध्ये यायचं नाही, आले तर गाड्या ताब्यात घेण्याचा जरांगेंचा थेट इशारा. शिक्षकांकडून 12वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार, पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा पेपर तपासणार नाही, शिक्षकांचा सरकारला इशारा. परभणीमध्ये भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची जिल्हाधिकाऱ्यांसमोरच अधिकाऱ्यांची कानउघडणी, जिल्हा नियोजन समितीचं काम होत नसल्याची तक्रार आल्यानं बोर्डीकर संतापले. मॅकडोनल्डमध्ये चीजच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक, चीज न वापरता चीज सदृश पदार्थांचा वापर केल्याचा प्रकार उघडकीस, अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारवाईनंतर नावातून चीज शब्द काढत बदल. गोंदियात 12वीच्या इंग्रजी पेपरला 392 विद्यार्थ्यांची दांडी, एकूण 74 केंद्रांवरून 12वीच्या 19,512 विद्यार्थ्यांनी दिला इंग्रजीचा पेपर. न्यायालयानं सांगितल्यावरच रस्ते दुरुस्त करणार का? खराब रस्त्यांवरून नागपूर खंडपीठाचे संबंधित यंत्रणेला खडेबोल, तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचीही कानउघडणी. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी निलंबित, एमकेसीएल कंत्राटासह इतर तक्रारींप्रकरणी डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून कारवाई. TV9च्या नावानं लोकांची फसवणूक करणाऱ्या अटकेत रमजान सुभान मुजावर नावाच्या व्यक्तीला बेळगावमधून अटक, बनावट ओळखपत्रांसह गाडी जप्त, TV9च्या नावानं फसवणूक करणाऱ्या मुजावरची जेलमध्ये रवानगी. पुण्याच्या भोरमधील भाटगर धरण खोऱ्यामध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट, कृषी पंपाच्या केबलची चोरी, पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे शेतकरी हैराण. पुण्याजवळच्या रिंग रोडचं भूसंपादन लवकरच करा, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा रिंग रोडवर परिणाम नको, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवरांच्या सूचना. परभणी एमआयडीसीमधील 2 कारखान्यांना मालमत्ता करापोटी लावलेले सील अखेर काढण्याचे आदेश, पालकमंत्री संजय बनसोडे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आदेश. धुळे महापालिकेच्या वतीनं तब्बल 2,55,00,000 रुपयांची वसुली, 4 नळ कनेक्शन खंडित, शहरातील थकबाकीदारांवर मालमत्ता कर वसुली पथकाची धडक कारवाई. पुण्याच्या खडकवासलामधील शिवळेमध्ये शेकडो महिलांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश, आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार.